विद्यार्थी मित्र नमस्कार. मागच्या वेळेला आपण ॲनॅमल्स बिहेवियर ऑफ वॉटर पाण्याचं असंगत रचन म्हणजे काय बघितलं होतं बा इकडं की 0°C टू किती 4°C दरम्यान काय होतं तापमान असणाऱ्या पाण्याचं म्हणजे आचरण जे असतं ते इतरांच्यापेक्षा कसं असतं वेगळं असतं. म्हणजे जर आपण बा इकडं 0°C तापमानाचं पाणी जर तापवलं तर काय होतं 4°C तापमान होईपर्यंत त्याचं काय होतं प्रसरण पावण्याची काय होतं ते आकुंचन पावतं आणि 4°C त्याचं काय होतं व्हॉल्यूम जो आहे तो सर्वात काय असतो कमी असतो. आणि 4°C पुढं जर तापमान आपण जर दिलं तर पाण्याचं आकारमान काय होतं वाढतं. म्हणजे 0°C ते किती 4°C या दरम्यान हे पाण्याचं जे आचरण जे असतं त्यालाच आपण काय म्हणतो पाण्याचं असंगत आचरण. म्हणजे व्हेन लिक्विड इज हीटेड अप टू सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड्स अँड व्हेन कूल इट कॉन्ट्रास्ट. हाऊएव्हर वॉटर शोज अ स्पेशल अँड कुठलं एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक बिहेवियर. इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0°C टू 4°C it contracts instead of expanding. At 40°C its volume is minimum due to contraction. If the water is heated further it expands and its volume increases. The behavior of water between the temperature from 0°C to 4°C is called anomalous behavior of water. Now we want to show how water shows its abnormal property with the help of होप्स ॲपॅरेटस. म्हणजे होपच्या उपकरणाच्या साहाय्याने आपल्याला या पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करायचा आहे. आता पाण्याचं असंगत आचरण दाखवण्यासाठी होपचं उपकरण दाखवलं ते बघा पेज नंबर 65वरती 5.5 डायग्राम जे आहे ते बघायचे. त्याच्यामध्ये काय दाखवलं पाहिजे उभं नळकांड आहे, त्याला सेंटरला अगदी पसरट भांडं आहे, धातूचं पसरट भांडं आहे. त्यानंतर T1 आणि T2 दोन तापा पिलवण्यासाठी त्याला सोय केलेली आहे. त्या पसरट भांड्यामध्ये एक गोटून मिश्रण भरलेलं आहे आणि नेहमीचं जे काय रूम टेम्परेचरचे पाणी जे असते ते आपण पाणी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आपण काय करायचं नळकांड्यामध्ये भरायचं आहे. आता बघा इकडं इन होप्स ॲपॅरेटस अ फ्लॅट बाउल इज अटॅच टू अ सिलेंड्रिकल कंटेनर. देर इज अ प्रोव्हिजन टू अटॅच थर्मामीटर अबोव अँड बिलो. आता बघा इकडं वॉटर इज फिल्ड इन द सिलेंड्रिकल कंटेनर अँड अ मिक्सचर ऑफ आईस अँड सॉल्ट. त्याला आपण फ्रीजिंग मिश्रण गोटन मिश्रण इज पुट इन द फ्लॅट बाउल. आता सगळं केल्यानंतर काय ऑब्झर्वेशन होतं बघा इकडं आपल्याला बघायचं आहे. इनिशियल द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ सिलेंडर लोअर्स ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर इन द आउटर बाउल. सिन्स द टेम्परेचर ऑफ वॉटर देअर डिक्रीजेस इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. द वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्ज अप डाउनवर्ड्स. Therefore, the lower thermometer T1 shows rapid fall in temperature and this continues till the temperature of water becomes equal to 4°C. When the temperature of water starts decreasing below 4°C due to abnormal behavior of water, its volume increases and density decreases. म्हणजे काय होतं हलकं बनतं. It therefore moves in the upward direction. हलकं बनल्यावर डेन्सिटी कमी झाल्याकडे ते हलकं बनतं आणि वर येतं. The temperature of water in upper part T2 therefore decreases rapidly to 0°C. The temperature of water in the lower part T1 however remains at 4°C for some time and then decreases slowly to 0°C. म्हणजे काय होतं बघा सुरुवातीस नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचं तापमान जे असतं ते सभोवतालच्या घोटून मिश्रणामुळे काय होतं कमी होतं. तर नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचं तापमान कमी झाल्यामुळे त्याचा आकारमान काय होतं हळूहळू कमी होतं. त्यामुळे त्याची घनता काय होते म्हणजे डेन्सिटी वाढते. म्हणजे परिणामी हायर डेन्सिटीचं वॉटर जे असतं ते जड असल्याकारण काय होतं खाली जातं आणि याच कारणामुळे काय होतं खालच्या भागातलं जे काय हलकं पाणी जे असतं ते काय होतं वरच्या बाजूला या कारणामुळे काय होतं बघा इकडं तर जास्त घनतेचं पाणी खाली जातं. तर या कारणामुळे खालच्या भागातील पाण्याचं तापमान T1 सुरुवातीस जलद गतीनं काय होतं कमी होतं. नळकांड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा 4°C होतं तेव्हा 4°C आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी कशी असते हायर असते. म्हणजे त्यावेळी पाण्याची घनता म्हणजे डेन्सिटी हायर असते. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचं तापमान 4°C कमी झालं की ते काय होतं आकुंचन पाण्याची प्रसरण पाहायला सुरुवात होते. त्यामध्ये हळूहळू त्याची काय होते घनता कमी होते आणि ते तळाकडं न जाता ते वरच्या भागाकडं जाऊ लागतं. म्हणून वरच्या भागातील पाण्याचं तापमान काय होतं जलद गतीनं 0°C पण कमी होतं. परंतु तळाशी असणारं पाण्याचं तापमान जे असतं ते 4°C आहे तसं काय होतं बराच काळ स्थिर राहतं. नंतर हळूहळू काय होतं दोन्हीही म्हणजे T1 आणि T2 हे दोन्ही नंतर काय होतं हळूहळू 0°C पर्यंत तापमान काय होतं
जाऊनपासून दोन्ही काय दाखवतात आपल्याला T1 आणि T2 0 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर आपल्याला काय करतात ते दाखवतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बा इकडं जरा डोके चालवा किंवा यूज युअर ब्रेन पॉवर. हाऊ विल यू एक्सप्लेन फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर. First, in region with cold climate, the aquatic plants and animals can survive even when the atmospheric temperature goes below 0 degree Celsius. म्हणजे या ठिकाणी पाण्याच्या असंगत आचरणाच्याद्वारे आपल्याला पुढील विधाने कशी स्पष्ट करता येतील. तर थंड प्रदेशात वातावरणाचं तापमान 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव काय होतात जिवंत राहतात. तर दुसरं जे आहे बघा इकडं इन कोल्ड रिजन इन वॉटर द पाईप्स ऑफ वॉटर सप्लाय ब्रेक अँड इवन रॉक क्रॅक्स. थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून येणार नळ फुटतात व खडकांना काय होतात भेगा पडतात. हे दोन्ही जी एक्झाम्पल्स जे आहेत ते ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ किंवा अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर याच्यावर डिपेंडेबल आहेत. का असं होतं बघा इन कोल्ड रिजन टेम्परेचर समजा काय 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत समजा काय झालं डिक्रीज होत गेलं की 4 डिग्री सेल्सिअसला काय होतं बा इकडं की पृष्ठभागावरचं जे काय वॉटर जे असेल तर टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस झाल्याबरोबर ते काय होतं ड्यू टू ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ वॉटर इट कॉन्ट्रास्टमध्ये व्हॉल्यूम त्याचा काय होतो सर्वात कमी होतं आणि त्यावर डेन्सिटी कशी असते सर्वात जास्त असते. ड्यू टू हाय डेन्सिटी इट गोज डाऊनवर्ड टू द सी. आता समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर काय होतं समुद्राच्या तळाचं जे काय लायटर वॉटर जे असेल ते काय होतं वरच्या पृष्ठभागावर येतं. आता काय होतं बा टेम्परेचर व्हेन डिक्रीज बिलो 4 डिग्री सेल्सिअस ड्यू टू ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ वॉटर स्टार्ट टू एक्सपान्स म्हणतो आपण. म्हणजे या ठिकाणी आकुंचन पावणे ते काय होतं प्रसरण व्हायला सुरुवात होते आणि प्रसरण झाल्यामुळे काय होतं ड्यू टू एक्सपान्शन इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड इट डेन्सिटी डिक्रीजेस. हळूहळू काय होतं व्हॉल्यूम वाढतो डेन्सिटी काय होते कमी होते. म्हणजे हे वॉटर काय होतं लाईट हलकं होतं आणि ते वरच्याच पृष्ठभागावर राहतं. हळूहळू काय होतं टेम्परेचर गोज अप टू 0 डिग्री सेल्सिअस कन्वर्ट्स इन टू आईस अँड आईस हॅज अ मिनिमम डेन्सिटी अँड मॅक्झिमम व्हॉल्यूम म्हणजे आकारमध्ये त्याचं जास्त असतं आणि डेन्सिटी कशी असते कमी त्यामुळं काय होतं ते वरच्या पृष्ठभागावरतीच तरंगतं. त्यामुळं ॲट द बॉटम देर इज अ वॉटर हॅविंग टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस. आणि या 4 डिग्री सेल्सिअसमध्ये कसं होतं बा इकडं हे ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स जे आहेत ते ह्या 4 डिग्री सेल्सिअसमध्ये काय होऊ शकतात जिवंत राहू शकतात. त्याचप्रमाणे बघा इन कोल्ड रिजन म्हणतो आपण थंड प्रदेशामध्ये काय होतं विंटर इन कोल्ड रिजन इन विंटर द पाईप्स ऑफ वॉटर सप्लाय ब्रेक म्हणजे नळ फुटतात म्हणतो आपण. कसं होतं इन विंटर देर इज अ टेम्परेचर अप टू देर इज अ व्हेरी लो टेम्परेचर इफ टेम्परेचर डिक्रीज अप टू 4 डिग्री सेल्सिअस ॲट 4 डिग्री सेल्सिअस वॉटर हॅज मॅक्झिमम डेन्सिटी अँड मॅक्झिमम डेन्सिटीमधून मिनिमम व्हॉल्यूम. बट व्हेन टेम्परेचर डिक्रीज बिलो 4 डिग्री सेल्सिअस ड्यू टू ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ वॉटर स्टार्ट टू एक्सपांडिंग म्हणजे पाण्याचं व्हॉल्यूम काय होतं वाढायला सुरुवात होते आणि हे वाढलेला व्हॉल्यूम जो आहे त्याचं प्रेशर काय होतं त्या नळाच्या आतील वॉलवर म्हणजे इनर पार्टवरील वॉलवर काय होतं हे वाढलेल्या व्हॉल्यूमचं काय होतं प्रेशर वाढतं आणि ड्यू टू हायर प्रेशर ऑफ इन्क्रीजिंग व्हॉल्यूम ते कसं होतं ते सहन न झाल्या कारणानं हे नळ काय होतात ब्रेक होतात किंवा ते फुटतात. त्याचप्रमाणे कारण दुसरं आहे बघा इकडं खडक जर घेतलं खडकामध्ये सुद्धा काय होतं टेम्परेचर व्हेन गोज बिलो 4 डिग्री सेल्सिअस वॉटर स्टार्ट्स टू एक्सपांडिंग आणि हे जादा झालेलं व्हॉल्यूम जो असतो एक्सपान्शन झाल्यामुळे काय होतं व्हॉल्यूम वाढतो आणि म्हणजे हे जादा व्हॉल्यूम झालेलं त्याचं प्रेशर काय होतं खडकांच्या आतील वॉलवर पडताना ते सहन झाल्या कारण काय होतात हे खडक काय होतात क्रॅक होतात. ही नॅचरल म्हणजे नैसर्गिक उदाहरणं आहेत. याच्यावर परीक्षेला हमखास सायंटिफिक रिझन विचारलं जातं ते बघून ठेवायचं आहे. देन द नेक्स्ट पॉईंट इज ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी म्हणजे आपण त्याला इकडं दवबिंदू तापमान आणि आपण काय म्हणतो आर्द्रता. आता बघा इकडं अबाउट 71% सरफेस ऑफ द अर्थ इज कवर्ड विथ वॉटर. Due to constant evaporation of water vapor is always present in the atmosphere. The amount of water vapor in the atmosphere helps to understand the state of daily weather. दररोज हवामान संबंधात आपलं काय होते मत होते. The presence of water vapor in the air makes it moist. The moisture in the atmosphere is called humidity. आता मॉइश्चर जे असतं
त्या मॉइश्चर म्हणजे हवेमध्ये असणारं जे काय मॉइश्चर म्हणजे द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. त्याला आपण आर्द्रता शब्द वापरतो बा इकडं, दमटपणा किंवा आर्द्रता. फॉर अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर देर इज अ लिमिट on how much water vapors the air can contain. If the amount exceeds this limit, the excess vapor converts into water droplets. When the air contains maximum possible water vapor, it is said to be saturated with vapor at the temperature. The amount of vapor needed to saturate the air depends on temperature of the air. If air temperature is low, it will need less vapor to saturate the air. सुरुवातीला आपण सॅच्युरेट म्हणजे काय आणि अनसॅच्युरेट म्हणजे लक्षात घ्या. साधा आपण उदाहरण घेऊया. एक वाटीभर व्हॉल्यूम दोन्ही वाटीमध्येच आपण सारखंच घेतले बघा. किंवा काय करूया, आपण एकच वाटीमध्ये पाणी घेऊया. त्या पाण्यामध्ये सुरुवातीला समजा आपण काय केलं, साखर काय करत गेलो, थोडी थोडी आपण मिक्स करत गेलो. तर काय होतं, जसं आपण शेक करणार तसं काय होतं, त्या ठिकाणी सॉल्वंट म्हणजे वॉटर जसं आपण शेक करणार तसं काय होतं, साखर त्यामध्ये विरघळत जाते. आणि एक स्टेज अशी येते, जोपर्यंत साखर विरघळते तोपर्यंत ते सोल्युशन कसं अनसॅच्युरेटेड म्हणायचं. म्हणजे सोल्यूट त्यामध्ये काय होऊ शकतो, डिझॉल्व होऊ शकतो. असं या ठिकाणी वॉटर व्हेपर्स हे सोल्यूट आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण साखर जोपर्यंत विरघळते तोपर्यंत ते अनसॅच्युरेटेड झालं. एक स्टेज अशी येते की साखर त्यामध्ये पूर्णपणे विरघळायची काय होते, बंद होते. त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड म्हणजे सामावून घेण्याची क्षमता त्याची काय होते, संपते. आता बघा इकडं एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 60वर दिले बघा. इफ टेम्परेचर ऑफ एअर इज 40 डिग्री सेल्सियस इट कॅन कंटेन 49 grams of water vapors per kilogram of dry air without condensation. If the amount of vapor exceeds this limit, the additional vapor will condense. However, if the temperature of air is 20 degrees Celsius, it can contain only 14.7 grams of water vapor per kilogram of dry air without condensing. If the vapor contained in air is less than the maximum limit, then the air is said to be unsaturated. Suppose unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreased. A temperature is reached at which the air becomes saturated with vapors. This temperature is called the dew point temperature. त्याला आपण दवबिंदू तापमान असं म्हणतो. The vapor content in the air is measured using a physical quantity called absolute humidity. The mass of vapor present in a unit volume is air is called absolute humidity. म्हणजे the mass of vapor present in unit volume of air is called absolute humidity. Generally, absolute humidity is measured in kilogram per meter cube. The feeling of humid or dry nature of air not only depends on the amount of vapor in the air, but it also depends on how close that amount is for making the air saturated with the vapor. It means that it depends on a temperature of the air. The ratio of actual mass of vapor contained in the air for a given volume and temperature to that required to make the air saturated with vapors at that temperature is called the relative humidity. Means percentage of relative humidity equal to, what is formula, percentage of relative humidity equal to actual mass of water vapor contained in the air in a given volume divided by mass of vapor needed to make the air saturated in that volume into 100. म्हणजे रेशो घेतलेला आहे. म्हणजे हवेतील पाण्याच्या वाफेचं प्रमाण म्हणजे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी हे काय होतं बा इकडं, म्हणजे हवेतील पाण्याच्या वाफेचं प्रमाण जे असतं प्रिपरेशन हे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी या फिजिकल क्वांटिटी दाखवलं जातं. म्हणजे आता एकक आकारमानाचे म्हणजे युनिट व्हॉल्यूम म्हणतो आपण. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास आपण काय म्हणतो, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. आता सरासरी युनिट कसं आहे बा, किलोग्राम पर मीटर क्यूब. आता हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची, ड्राय एअर म्हणतो आपण, कोरडेपणाची जाणीव फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते, तर बाष्पाचं प्रमाण हवा सॅच्युरेट करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती क्लोज म्हणजे किती जवळ यावर सुद्धा अवलंबून असतं. म्हणजेच ती हवेच्या तापमानावर सुद्धा अवलंबून असते. तर द्रवपणाचे प्रमाण जे सापेक्ष आर्द्रता जे आपण म्हटलो, तर ते सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजली जाते. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता जी आहे ते सापेक्ष आर्द्रता जी आहे ती म्हणजे या ठिकाणी पर्सेंटेज म्हणजे शेकडा सापेक्ष आर्द्रतेचं जे काय तुम्हाला सूत्र दिलेलं आहे बघा, मागास तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर
वेपर्स कंटेंट इन द एअर इन अ गिवन व्हॉल्यूम डिवाइड बाय मास ऑफ वेपर निडेड टू मेक इन द एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॉल्यूम मीन्स दिलेल्या आकारमानात प्रत्येक समावेश असलेल्या बाष्पाचे वस्तुमान त्याचं कशाशी गुणोत्तर घ्यायचं बघा. दिलेल्या आकारमानाची हवा सॅच्युरेट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान तर इंटू 100 केली की आपलं काय होतं पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी मिळते. तर हवा कोरडी आहे की दमट आहे हे आपण पर्सेंटेज ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटीवरून ठरवू शकतो. म्हणजे आता कसं होतं बघा द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट द ड्यू पॉईंट इज 100%. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60% वी फील दॅट द एअर इज ह्युमिड. म्हणजे 60% जर जास्त असेल तर हवा काय म्हणतो आपण दमट म्हणतो. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60% वी फील दॅट द एअर इज ड्राय. म्हणजे 60% कमी जर असेल तर हवा काय असते कोरडी असल्याचं काय करतो आपण तर जाणवतं. त्याची काही एक्झाम्पल आपल्याला बघायची बा इकडं ड्युरिंग विंटर सीझन म्हणजे हिवाळ्याच्या कालावधीमध्ये निरभ्र आकाश जर बघितलं तर आकाशात उंचीवरून उडणारं जे विमान जे असतं ते विमानाच्या मागे पांढरा पट्टा ट्रेल निर्माण होतो बा इकडं. जे विमान उडत असताना इंजिनपासून निघणाऱ्या वाफेचं काय होतं कंडेन्सेशन जे वाफ जे वाफेचं काय होतं कंडेन्सेशन होतं आणि काय तयार होतात क्लाउड्स ढग तयार होतात. जर सभोवतालच्या वातावरणात हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची म्हणतो आपण त्याला असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो आणि तो नाहीसा होण्यासाठी बराच वेळसुद्धा काय होतो लागतो. जर सापेक्ष आर्द्रता जी आहे म्हणजे आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर लेस असेल कमी असेल तर लहान पांढरा पट्टा कधी तयार होतो तर कधी तयार होतं नाही. म्हणजे ड्युरिंग विंटर सीझन we seen that we observed a white trail at the back of a flying plane in a clear sky. As the plane flies, the vapor released by the aeroplane engine condenses and forms clouds. If the surrounding air is having more relative humidity, हे वाक्य महत्त्वाचं बघा. If the surrounding air is having more relative humidity, it takes a long time for the white trail formed by condensation of the vapor to disappear. If relative humidity of the surrounding air is less, either the size of the white trail may be small or it may not even get formed. म्हणजे हिवाळ्यामध्ये आपला काय होतं बा इकडं हा पांढरा ट्रेल म्हणजे पांढरा काय होतो धुरकट आपण जे रॉकेट म्हणतो रॉकेटच्या पाठीमागे असा पांढरा पट्टा काय होतो आपल्याला दिसतो. आता त्या पुढचं एक्झाम्पल आहे बा इकडं टेक अ बॉटल म्हणजे ट्राय दिस म्हणून सांगितलं आहे. टेक अ बॉटल ऑफ कोल्ड वॉटर आउट ऑफ रेफ्रिजरेटर अँड कीप इट आउटसाइड फॉर अ व्हाईल. ऑब्झर्व द आउटर सरफेस ऑफ द बॉटल. दुसरा प्रश्न दिलेला आहे इकडं ड्रॉप्स ऑफ वॉटर कॅन बी ऑब्झर्व ऑन द आउटर सरफेस ऑफ बॉटल इन द सेम वे इफ वी ऑब्झर्व द लीव्ज ऑफ प्लांट्स ऑर ग्रास ऑर अ विंडो ग्लास ऑन ऑफ अ व्हेकल. इफ इन द अर्ली मॉर्निंग वी सी विंटर ड्रॉपलेट्स कलेक्टेड ऑन द सरफेस. म्हणजे थंड पाण्याची बाटली फ्रीजमध्ये काढून टेबलावर जर ठेवली तर थोड्या वेळ बाटलीच्या बाह्य पृष्ठभागाचं आपण निरीक्षण जर केलं तर काय होतं पाण्याचे लहान लहान थेंब घनघळताना दिसतात. दुसरं हिवाळ्यात पहाटच्या वेळी गवताची किंवा पाण्याच्या झाडाचं आपण निरीक्षण जर केलं तर त्याच्यावरती काय होतात लहान लहान ड्रॉपलेट्स काय केले असतात जमलेले दिसतात. आता हे सगळ्याचं कारण बघा इकडं की थंड पाण्याची बाटली आपण फ्रीजमधून काढून जर टेबलावर ठेवली तर काय होतं बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब काय होतं जमा होतात. आता हे सगळ्यातनं काय होतं बघा इकडं म्हणजे थ्रू this two observation we sense the presence of water vapor in the atmosphere. When air cools due to decrease in temperature it becomes saturated with water vapor. As a result the excess water vapor gets converted into tiny droplets. The dew point temperature is decided by the amount of vapor in the air. जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्या कारणानं म्हणजे जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा काय होतं बा इकडं वेपर्सनं काय होते सॅच्युरेट होते. म्हणजे हवा वाफेने काय होते संपृक्त होत जाते. त्यामुळं एक्सेस म्हणतो आपण अतिरिक्त बाष्प जे असतं जे लहान लहान काय होतात थेंब बनतात आणि हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर काय होतं दवबिंदू तापमान जे ड्यू पॉईंट म्हणतो हे कसं असतं अवलंबून असतं. म्हणजे लक्षात ठेवा इकडं थ्रू आता परीक्षेच्यावरती एक सायंटिफिक रिझन परीक्षेला विचारतात. व्हेन एअर कूल्स ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर इट बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर्स. पहिला मध्ये झाला. ॲज अ रिझल्ट द एक्सेस वॉटर व्हेपर्स गेट्स कन्वर्टेड इन टू टायनी ड्रॉपलेट्स. द ड्यू पॉईंट टेम्परेचर इज डिसाइड बाय द अमाऊंट ऑफ व्हेपर इन द एअर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं परीक्षेला सायंटिफिक रिझन विचारलं तर
ह्या सगळ्याचं मूळ रिझन कसं असतं, एकच असतं. जसा प्रश्न विचारायचा त्याप्रमाणे आपण काय करायचं, उत्तरं द्यायचं आहे.